नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. एक्झाम पॉइंट या चॅनलवर आपले स्वागत आहे. मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल. चला तर मग आज सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 1 आहे, मासे कशाच्या सहाय्याने श्वसन करतात? तर बघा, मासे कल्ले यांच्या सहाय्याने श्वसन करत असतात. जसे माणसांना नाक असतं श्वासोच्छवास करण्यासाठी, तसे माशांना कल्ले असतात, कारण ते पाण्यामध्ये राहतात, म्हणूनच त्यांना कल्ल्यांच्या सहाय्याने श्वसन करावे लागते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, घटपर्णी या वनस्पतीला काय म्हणतात? तर घटपर्णी या वनस्पतीला कीटकभक्षी असेही म्हणतात. बघा, घटपर्णी ही वनस्पती कीटकांचे भक्षण करत असते, म्हणून याला कीटकभक्षी असे म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते? तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 म्हणजे 37 अंश सेल्सिअस असते. आपण नेहमी तापमान हे फॅरेनहाइटमध्ये मोजत असतो, म्हणून आपल्याला 97 डिग्री 98 डिग्री असे आपले तापमान दिसत असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, बेकिंग पावडर म्हणून जो घटक पदार्थात घातला जातो त्याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर बेकिंग पावडर म्हणून जो पदार्थात घटक घातला जातो त्याला सोडियम बायकार्बोनेट असे म्हणतात. सोडियम बायकार्बोनेट हा जो काही पदार्थ आपण बनवत आहे त्याला सॉफ्टनेस किंवा फ्लफीनेस प्रोव्हाइड करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे जसे की आपण ढोकळा बनवत आहे किंवा केक बनवत आहे, तर अशा पदार्थांमध्ये सोडियम बायकार्बोनेट वापरला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, चुनखडीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर चुनखडीचे शास्त्रीय नाव हे कॅल्शियम कार्बोनेट आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, साध्या मिठाचे रासायनिक किंवा शास्त्रीय नाव काय आहे? तर साध्या मिठाचे रासायनिक किंवा शास्त्रीय नाव सोडियम क्लोराईड आहे. त्याला NaCl सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, कॉस्टिक सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? कॉस्टिक सोडा हा वॉशिंग सोडा सुद्धा आपण याला म्हणू शकतो, तर त्याचे नाव सोडियम हायड्रॉक्साईड असे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, लिंबू पाण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर लिंबू पाण्याचे शास्त्रीय नाव हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड असे आहे. प्रश्न क्रमांक 9, मूलद्रव्याची अणुसंख्या म्हणजे काय? तर मूलद्रव्याची अणुसंख्या म्हणजेच प्रोटॉनची संख्या. बघा, एखादा ॲटम असतो आणि त्या ॲटममध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. तर त्यामधले जे काही अणू आहेत, ते मूलद्रव्यामध्ये जे काही अणू आहेत, तर अणूची संख्या मोजण्यासाठी म्हणजेच प्रोटॉन अणूची संख्या म्हणजेच तर प्रोटॉनची संख्या आहे. तर मूलद्रव्यामध्ये अणू आणि रेणू असतात. रेणू म्हणजे काय? तर ते इलेक्ट्रॉनची संख्या आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, केल्विन, सेल्सिअस व फॅरेनहाइट ही काय मोजण्याची एकके आहेत? तर केल्विन, सेल्सिअस व फॅरेनहाइट हे तापमान मोजण्याचे एकके आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, न्यूटन हे कशाचे एकक आहे? तर न्यूटन हे बल आणि फोर्स हे मोजण्याचे एकक आहे. तुम्हाला न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सिद्धांत माहिती असेल, तर जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे मोजण्यासाठी न्यूटनने एक एकक काढलेले आहे. त्याला न्यूटन सुद्धा आपण ते मेजरिंग युनिट सुद्धा म्हणू शकतो. तर न्यूटन हे बल आणि फोर्स मोजण्याचे एकक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे ऊर्जा मापनाचे एकक आहे. जेव्हा ऊर्जा मापायची असेल तेव्हा जूलचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 13, भिंगाची शक्ती, भिंगांक कशात मोजली जाते? तर भिंगाची शक्ती हे डायऑप्टरमध्ये मोजले जाते. भिंग माहिती असेल तुम्हाला, दुर्बीनचा काच वगैरे तुम्ही बघितला असेल, तर त्याची शक्ती म्हणजे तो किती कॅप्चर करू शकतो किंवा किती मोठा आपल्याला चित्र दाखवू शकतो हे मोजण्यासाठी डायऑप्टरचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, विद्युत धारा मोजण्यासाठीचे एकक काय असते? तर विद्युत धारा मोजण्यासाठीचे एकक ॲम्पियर असते. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी चालू आहे, लाईट आहे, फॅन आहे, तर जी काही विद्युत आपल्याला प्रोव्हाइड केल्या जाते, जी विद्युत आपल्यापर्यंत येते, तर याचे जे मोजण्याचे एकक असतात तर त्याचे एकक ॲम्पियर असे आहे. त्यानंतर आहे 15, विजेचा दाब विभवांतर कशात मोजला जातो? तर विजेचा दाब म्हणजे विजेची पॉवर किंवा विभवांतर ही व्होल्टमध्ये मोजल्या जाते. प्रश्न क्रमांक 16, कुलोम हे काय मोजण्यासाठीचे एकक आहे? तर कुलोम हे विद्युत प्रभार मोजण्याचे एकक आहे.
कुलोम हे विद्युत प्रभार मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 17. विद्युत चुंबकीय लहरी कोणत्या एककात मोजतात? तर विद्युत चुंबकीय लहरी हर्ट्झमध्ये मोजतात. तसंच आवाज सुद्धा आपण किती ऐकू शकतो हा सुद्धा हर्ट्झमध्येच मोजला जातो, म्हणजे साऊंड सुद्धा हर्ट्झमध्येच मेजर केला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. समुद्राची खोली कोणत्या एककाद्वारे मोजली जाते? तर समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅदम हे एकक वापरले जाते. तसेच सोनार हे एकक सुद्धा समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. समुद्रातील जहाजांची गती कोणत्या एककाद्वारे मोजली जाते? समुद्रातल्या जहाजांची गती ही नॉट या एककाद्वारे मोजली जाते. म्हणजे समुद्रामध्ये जे चालणारे जहाज आहे यांची स्पीड किती आहे हे मोजण्यासाठी नॉट हे एकक वापरतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. सोन्याची शुद्धता कशात मोजतात? तर सोन्याची शुद्धता ही कॅरेटमध्ये मोजतात. तुम्हाला माहिती असेल सोने हे 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट, 26 कॅरेट असे असतात. तर 20 कॅरेट 22 कॅरेट सोन्यापेक्षा 24 कॅरेट सोनं हे गोल्ड हे प्युअर गोल्ड मानले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. MKS मापन पद्धती म्हणजे काय? M म्हणजे मीटर, S म्हणजे सेकंड आणि K म्हणजे किलोग्रॅम. म्हणजेच MKS मापन पद्धती म्हणजेच मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड मापण्याची पद्धती होय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. रंगाच्या तीव्रतेतील फरक कोणत्या उपकरणाद्वारे मोजला जातो? रंगाच्या तीव्रतेतील फरक हा कलरीमीटर म्हणजेच वर्णमापी या उपकरणाद्वारे मोजला जातो. रंगाची तीव्रता म्हणजे प्रत्येक रंगाची तीव्रता ही वेगळी वेगळी असते. डार्क, लाईट त्याला आपण म्हणू शकतो. प्रत्येक कलरमध्ये ब्राईटनेस सुद्धा असतो. तर यांची तीव्रता मोजण्यासाठी कलरीमीटर किंवा वर्णमापी हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 23. तापमानातील बदलाची नोंद कोणत्या उपकरणाद्वारे घेतली जाते? तर तापमानातील बदलाची नोंद हे थर्मोग्राफ तापमापलेखक या उपकरणाद्वारे घेतली जाते. तापमानामध्ये सतत बदल होत असतो. बघा, तर उन्हाळ्यामध्ये तापमान कधी दमट कधी गरम असं असतं. पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान कधी दमट कधी थंड कधी गरम असं असतं. तर हिवाळ्यामध्ये तापमान हे थंड असतं. तर हे प्रत्येक वेळेचा जो बदल आहे हा बदल जर नोंद करून घ्यायचा असेल तर त्यासाठी थर्मोग्राफ किंवा तापमापलेखक हे उपकरण वापरले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. शरीराचे अंतर्गत अवयव पाहणे तपासणे कोणत्या उपकरणाद्वारे केले जाते? तर शरीराचे अंतर्गत अवयव पाहणे किंवा तपासणे हे एंडोस्कोप या उपकरणाद्वारे केले जाते. बघा, शरीरातील आतील अवयव जर पाहायचे असेल तर त्यासाठी एंडोस्कोप वापरतात, कारण आपण ते अवयव सहजासहजी पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक्सरे काढावा लागतो आणि नंतर आपल्याला समजतं की आपल्या शरीराच्या आतमध्ये काय झालेलं आहे किंवा सोनोग्राफी करावी लागते. तर ह्या सगळ्यांसाठी जर आपल्याला एक महत्त्वाचं उपकरण असेल तर ते एंडोस्कोप या नावाचं उपकरण आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. दुधाची सापेक्ष घनता मोजणारे उपकरण कोणते? तर दुधाची सापेक्ष घनता मोजणारे उपकरण हे लॅक्टोडेन्सिटोमीटर आहे. बघा, दूध हे कधी दुधामध्ये पाणी असतं, पातळ दूध असतं किंवा घट्ट दूध असतं. डेअरीवर जर आपल्याला दूध पाठवायचं असेल तर दुधाची घनता ही जास्त असायला पाहिजे. म्हणूनच हे मोजण्यासाठी एक मीटर असतं किंवा उपकरण असतं, त्याला लॅक्टोडेन्सिटोमीटर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26. हृदयाचे ठोके मोजणारे उपकरण कोणते? तर हृदयाचे ठोके मोजणारे उपकरण स्टेथोस्कोप आहे. तुम्हाला माहिती असेल आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला स्टेथोस्कोप लावतो आपल्या हृदयाला आणि तो आपले ठोके मोजत असतो. म्हणूनच हृदयाचे ठोके मोजण्याचे उपकरण हे स्टेथोस्कोप आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. हृदयाच्या स्पंदनांचा आलेख काढणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? तर हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढणाऱ्या यंत्रास इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असे म्हणतात. आजकाल आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक छोटीशी मशीन दिसते आणि त्या मशीनीवर आपल्याला काही रिदम जी आहे ते वर खाली जाताना दिसतात. तर तो जो ग्राफ दिसतो तो पाहण्याचे जे काही साधन आहे त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असे म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. न्यूटनच्या गतीचा पहिला सिद्धांत कशाशी संबंधित आहे? तर न्यूटनच्या गतीचा पहिला सिद्धांत हा जडत्व याच्याशी संबंधित आहे. जडत्व म्हणजे काय? तर वस्तूचे वजन किती असणार आहे याच्याशी हा संबंधित आहे.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. मोकळा टांगलेला चुंबक कोणत्या स्थितीत स्थिर राहतो? बघा, चुंबकाला 2 ध्रुव असतात, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, आणि कधीही चुंबक हा दक्षिण आणि उत्तर ध्रुवालाच थांबलेला असतो. म्हणूनच मोकळा टांगलेला असो चुंबक किंवा ठेवलेला असो तर तो दक्षिण आणि उत्तर या दिशेला स्थिर असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. रंगाच्या तीव्रतेतील फरक कोणत्या उपकरणाद्वारे मोजले जातो? तर रंगाच्या तीव्रतेतील फरक जो आहे तो कलरीमीटर आणि वर्णमापी यामध्ये मोजला जातो. हा प्रश्न परत आलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 31. कोणत्या उद्योगात अभ्रक कच्चा माल म्हणून वापरला जातो? तर वीज या उद्योगात अभ्रक कच्चा माल म्हणून वापरला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32. इलेक्ट्रिक प्रेसचा शोध कोणी लावला? तर इलेक्ट्रिक प्रेसचा शोध हा हेनरी सिले यांनी लावला. आधी कोळशाची प्रेस असायची, तुम्ही बघितली असेल. त्या लोखंडाची प्रेस असायची आणि त्याच्यामध्ये कोळसे टाकून त्याला गरम होऊ द्यावं लागत होतं आणि प्रेस करावी लागत होती. तर त्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता. तर आजकाल इलेक्ट्रिक प्रेस आलेली आहे आणि इलेक्ट्रिक प्रेसमुळे आपण लगेच आपले कपडे प्रेस करू शकतो. तर ह्याचा शोध हा हेनरी सिले यांनी लावला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33. 2 सपाट आरसे एकमेकांना 60 डिग्रीच्या कोनात कललेले आहे. त्यांच्यामध्ये चेंडू ठेवल्याने तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असेल? बघा, 2 आरसे आहेत आणि ते एकमेकांना 60 डिग्रीच्या कोनात कललेले आहे. तर याचे उत्तर आहे 5. तुम्हाला किती चेंडू दिसेल? तर त्याच्यामध्ये 5 चेंडू दिसेल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 34. तांब्याचा शत्रू घटक कोणता आहे? तर तांब्याचा शत्रू घटक हा सल्फर आहे. सल्फर जर तांब्यावर सांडले तर ते तांब्याला विघटित करण्यासाठी मदत करत असतात किंवा तांब्याचे विघटन हा सल्फर करू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35. कार, ट्रक आणि बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटजवळ कोणता आरसा बसवलेला असतो? बघा, तर तो बहिर्वक्र आरसा असतो. कार, ट्रक आणि बसमध्ये ड्रायव्हरला दूरची जी वाहने येत आहे ते वाहने पाहायची असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांची ड्रायव्हिंगवर जे काही ड्रायव्हिंग करायची असते तर ते मागचे वाहने पाहून किंवा समोरचे वाहने पाहून याच्याशी रिलेटेड त्यांची ड्रायव्हिंग असते. म्हणूनच त्यांना बाहेरचे वाहने जे आहे ते स्पष्ट दिसावे किंवा मोठे दिसावे याच्यासाठी बहिर्वक्र आरसा हा कार, ट्रक आणि बसमध्ये लावलेला असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36. वनस्पतीशास्त्राचे जनक कोण आहे? तर वनस्पतीशास्त्राचे जनक हे थिओफ्रास्टस आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणता धातू खोलीच्या तापमानाला द्रवस्थितीत आढळतो? बघा, इथे धातू म्हटलेला आहे. तर मर्क्युरी हा धातू द्रवस्थितीत असतो. खोलीच्या तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला हा मर्क्युरी नेहमी द्रवरूपातच असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38. कोरोना साथीचा रोग खालीलपैकी कोणता विषाणू कारणीभूत आहे? बघा, SARS SARS-CoV-2 हा जो विषाणू आहे हा विषाणू कोरोना जो साथीचा रोग आला होता, तुम्हाला माहिती असेल 2019-20 मध्ये जो काही रोग आलेला होता त्यामुळे खूप जास्त हानी झालेली आहे आणि त्या सगळ्यांचे कारणीभूत हा विषाणू आहे SARS-CoV-2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 39. कोणत्या माध्यमात प्रकाशाचा वेग सर्वात जास्त असतो? तर व्हॅक्यूम या माध्यमात प्रकाशाचा वेग सर्वात जास्त असतो. बघा, व्हॅक्यूममध्ये साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही, म्हणजेच व्हॅक्यूममधून आवाज हा कधीच ऐकायला येणार नाही. तर व्हॅक्यूममध्ये फक्त लाईट हा सगळ्यात जास्त ट्रॅव्हल करू शकतो. कारण व्हॅक्यूम येथे कोणत्याही प्रकारचे अडथळे हे प्रकाशाला येणार नाही, कारण तिथे कोणताही एन्व्हायरमेंट किंवा हवा किंवा कोणतेही गॅसेस प्रेझेंट नसतात. जिथे गॅसेस किंवा एअर प्रेझेंट आहे किंवा काही ॲटमॉस्फिअर प्रेझेंट आहे अशा ठिकाणी प्रकाशाला अडथळे निर्माण होतात. म्हणून प्रकाशाचा वेग हा कमी होत जातो, कारण जे प्रकाशाचे किरणे आहे हे ॲब्झॉर्ब करण्यासाठी ॲटमॉस्फिअर हेल्प करत असतात. तर जर व्हॅक्यूममध्ये जर प्रकाशाचा वेग हा सर्वात जास्त असतो तर तिथे कुठल्याही प्रकारचा त्याला अडथळा नसतो. म्हणून प्रकाशाचा वेग हा व्हॅक्यूममध्ये सगळ्यात जास्त असतो. चला तर मित्रांनो, धन्यवाद.